दरम्यान मुंबईत नालेसफाईच्या पाहणीनंतर अमित साटम बोलतात, थेट जाऊया. आलेलो आहोत आणि या कामांचं कितपत प्रोग्रेस झालेलं आहे, किती टक्के नालेसफाई झालेली आहे, ती प्रगतीपथावरती आहे की नाही आहे, आणि साधारणतः 80 ते 90% नालेसफाई ही 31 मे पर्यंत पूर्ण होणार की नाही होणार याचा एक अंदाज घेण्याच्या दृष्टिकोनातून आज या पश्चिम उपनगर क्षेत्रामध्ये आज आम्ही या ठिकाणी काही नाल्यांची पाहणी करत आहोत. आम्ही ज्या ठिकाणी पाहणी करणार आहोत ते स्पॉट्स प्रशासनाला काल संध्याकाळी सांगितले असल्यामुळे त्यांना त्याची म्हणजे ज्या ठिकाणी पाहणी करणार त्या ठिकाणी साफसफाई करणे अशा प्रकारचं अशी गोष्ट होऊ नये, त्यामुळे काल संध्याकाळीच त्यांना हे स्पॉट्स सांगण्यात आलेले आहेत. आणि असे स्पॉट्स सिलेक्ट करून, काही स्पॉट्स सिलेक्ट करून त्या स्पॉट्सची पाहणी करून नालेसफाई कितपत झालेली आहे आणि ती 31 मे पर्यंत पूर्ण व्हावी, जेणेकरून येणाऱ्या पावसाळ्यामध्ये मुंबईची तुंबई होण्यापासून जितकी आम्ही थांबवू शकतो ती थांबवण्याचा हा एक प्रयत्न आहे. तरी अंदाजे किती टक्के पालिकेच्या वतीनं डागडुजीचं काम आम्हाला पाहायला मिळालं, तर अशाच पद्धतीचं काम इतर आता ठिकाणी देखील पाहायला मिळू शकतं. कारण तुम्ही जसं सांगितलं की एंड टायमावरतीच हे लोकेशन आम्ही सांगितलं, पण आज सकाळी देखील तसंच पाहायला मिळालं. ते आज सकाळी आपल्याला पाहायला मिळालं असेल. स्वाभाविकता कुठल्याही ठिकाणी व्हिजिट असते अधिकाऱ्यांची किंवा लोकप्रतिनिधींची, तर त्या ठिकाणी काही शेवटच्या घटकेला डागडुजी प्रशासन नक्कीच करत असतं, परंतु व्हिजिट केलेल्या स्पॉटच्या ठिकाणी फक्त नालेसफाई केलेली आहे असं दाखवण्यात येऊ नये म्हणून हे सगळे स्पॉट्स आधी डिक्लेअर न करता काल सायंकाळीच त्यांना हे स्पॉट्स देण्यात आलेले आहेत. म्हणजे एका प्रकारे सरप्राईज चेकिंग हे लोकप्रतिनिधींच्या मार्फत प्रशासनाने केलेल्या कामाचं या ठिकाणी होत आहे. एकूण किती